जे आहे त्याच्यापैकी एक अंधेरी सबवे त्या ठिकाणी मी पाहणीसाठी आलेली आहे. अल निनोच्या मुळे आपला पावसाळा थोडा लांबणीवर गेलेला आहे. तोही लवकर आला पाहिजे, परंतु तत्पूर्वी या ठिकाणी जे लो लाईन आहेत मुंबईचे, ज्याला सतत दाखवून मुंबईची तुंबई झाली अशा पद्धतीचं चित्र वारंवार आपल्याला टेलिव्हिजनवरती दिसतं. परंतु फक्त हे 4 जागा सोडून इतर ठिकाणी महानगरपालिकेचं आणि ह्या ठिकाणी महानगरपालिकेचं चांगलं काम चालू आहे. तर ह्या ठिकाणी आपण अंधेरी सबवेच्या इथे उभे आहोत. ह्या ठिकाणचे आपले आमदार मुर्जीभाई पटेल, स्थानिक नगरसेविका, प्रभाग समिती अध्यक्ष सगळेच ह्या लोकप्रतिनिधी अगदी तळमळीने हा विषय कसा व्यवस्थित निकाली लागू शकतो आणि लोकांना पावसाचा आनंद कसा घेता येईल या दृष्टिकोनातून या ठिकाणी सगळेच तत्पर आणि काम करतात आहे. संबंधित अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी 18 mm वरती पाऊस पडला आणि हा जो मोगरा नाला आहे आणि समुद्राला आलेली भरती, या तिन्ही गोष्टीला पाहता म्हणजे समुद्राची भरती असेल, मोगरा नाला त्यावेळी भरतो आणि अंधेरी सबवे पूर्ण जवळपास या ठिकाणी पूर्ण भरलेला असतो आणि वॉटर स्टॅग्नंट राहतं. तर ह्याचा जो सोल्युशन आहे तो कसा काढता येईल, कारण उद्या पावसामध्ये कदाचित हे दिसणार नाही, म्हणून आम्ही आत्ताच पावसाळ्यापूर्वीच ती पाहणी करतोय सुक्या जागेवरती. तर बरेच ह्याच्यामध्ये आता एक 4 पॉईंट मुंबई आपल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. तर प्रस्तावित वळण नाल्याचे बांधकाम करून त्या पद्धतीने वळवावा किंवा भूखंडावरती म्हणजे अंधेरी सबवेच्या वरच्या बाजूस महानगरपालिकेचे जे मैदान आहे आणि पार्क आहे त्या ठिकाणी टाक्या बांधून ते पाणी त्या ठिकाणी फिरवावं किंवा प्रस्तावित झोपडपट्टी पुनर्विकास अंधेरी सबवेच्या वरच्या बाजूस विविध ठिकाणी भूमिगत साठवण टाक्या बांधणे वगैरे. पण या ठिकाणी सन्माननीय आमदारांची पण काही सूचना आहेत, तेही तुम्ही घ्या, आता माझ्यानंतर तेही बोलतील. परंतु या ठिकाणी आम्ही ॲडिशनल पंप जे या ठिकाणी रिस्टेट करणार आहोत. जे साठलेलं पाणी आहे ते आपण जास्तीत जास्त त्या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करून काढून ते मोगरा नाल्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या ठिकाणी आमचे जास्त प्रयत्न चालू आहेत. तर म्हणूनच ह्याची पूर्ण पाहणी करण्यासाठी या ठिकाणी मी स्वतः ह्या ठिकाणी आलेली आहे. ह्याच्यानंतर बाकीच्या 4 ठिकाणी पण जाणार आहे. पण ह्या ठिकाणी आमदार मुर्जीभाई पटेल ह्यांचं पण एक चांगलं सजेशन आहे ते त्यांनी या ठिकाणी